नेम बॅट्समनची नावं माहिती नाही आम्हाला. जोरदार अपील पण लेग साईडला होता चेंडू. पंचांना खूप अनुभव आहे. नॉन स्ट्राईकला ते संदीप मडवी, पिंट्यांचे छोटे भाऊ प्रमोद साने. खूप मैदान गाजवले प्रमोद सानेने. कधी चेंडू चेक नाही केला या फलंदाजाने बाहेर गेल्यावर. पण आताचे खेळाडू एक षटकार मारला का चेंडू चेक तसा का काट्यातून आलाय, बाबली काट्यातून. अरे प्रमोदनी फुटलेल्या चेंडूचा षटकार मारलेला मांडवीला. पुन्हा गॅप पद्धतीने 4 धावा. म्हणून भाऊ आताचे तरुण पोरं असं वाटतं ना एक षटकार मारला का चेंडू चेक करतात. पण दिलीप भाऊ चेंडू चेक करतात पण आतापर्यंत चेंडू बदललेला नाही, फक्त दाबून बघणार जरासा असं कमरेवर हात ठेवून. हा हा काय माहिती एक षटकार मारला तर. पूर्वी 3 षटकार मारला का हिरो व्हायचा. अरे तुम्ही 10 मारला तरी हिरो नाही होणार. पहिले विलास घरत, संतोष साने, उमेश घरत, विलास किरण घरत. साहेबांचं नाव आहे. खानिवडे क्रिकेट जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत विलास गरज हॅलो. साहेबांचं नाव असेल. हो हो. खूप चांगल्या पद्धतीने खेळायचे. अख्ख्या टीमची एक फी मिनिट. भरण्याची ताकद असायची त्यांच्या. चला सन्माननीय आजच्या अभिजितजी टीमच्या. तरे या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. अभिजितजी तरे ज्यांच्या माध्यमातून जनरेटर तसेच नेट वायफाय आणि टी शर्ट पंच आणि कॉमेंटेटरसाठी टी शर्ट सुद्धा ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेत. आपण पाहतो संघर्ष वॉरियर्स वर्सेस श्रीराम अनिल. स्पोर्ट्स पंकज गोल्डन थांब इथं. ये ना ये. APL तू आला का बरं कॉल वाटतंय. केलेला यस हा, तो पंकज गोल्डन ना, म्हणून 2025 तो. श्रीराम स्पोर्ट्स विन द टॉस. मी मान्यवरांचे धन्यवाद व्यक्त करतोय. मी सांगतो 5 मिनिटं. लगेच सांगले आपण ज्यावेळेला टॉस करण्यासाठी येतो ना त्यावेळेला तू येच नाही थापा मारता. सपाल्याला पण काय मारले. ये ना. ये भाऊ. पहिला षटक कुणी टाकला. हॅलो. चला आज स्वागत सन्मानाकडे वळूया. आपण आजच्या दिवसामध्ये अगदी दिलीप भाऊंच्या जोडीला एक दमदार आवाज आपण पाहिला. सकाळच्या सत्रापासून ते आतापर्यंत एक आगरी समालोचक म्हणून ज्यांनी आपला एक ब्रँड नवीन ब्रँड बनवलेला आहे. अगदी बाडोली पारगाव पासून अगदी पालघर जिल्ह्यातील अनेक नामवंत स्पर्धा ज्या आहेत आणि त्या नामवंत स्पर्धांमध्ये ज्यांना अगदी आतुरतेने बोलण्यासाठी
समालोचन करण्यासाठी आमंत्रित केलं जातं आणि मागच्या वर्षीपासून सुद्धा एक खानिवडे प्रीमियर लीग इज इक्वल टू मनोज पाटील म्हणूनच मनोज पाटील यांचा यथोचित सन्मान मी आमंत्रित करतोय नको नको सन्मान करण्यासाठी. जयकांत तरे आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ जबरदस्त. हस्ते मनोज पाटील एक उत्कृष्ट समालोचक अप्रतिम अप्रतिम दीपक जबरदस्त जसा जसे उत्तर दीपक अभी जिंदा आहे टायगर अभी जिंदा आहे दाखवून देतो जयकांत तरे अजय तरे यांच्याच मॅच मध्ये खेळणारा दीपक अप्रतिम दीपक राहुल मागचे- राहुल कुंभार आपण हे कॅमेऱ्यामध्ये अगदी बंदिस्त करून घ्यायचं आहे. सन्माननीय मनोज पाटील अगदी आग्रहास्तव वेळात वेळ काढून एक दिवस का होईना पण मात्र KPL साठी अगदी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. समालोचन एक अप्रतिम समालोचकच्या माध्यमातून त्याने अगदी आम्हाला इथे रिझवून ठेवलेलं आहे सर्व प्रेक्षकांना आणि त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ तसेच मायोची शॉल सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहेत. नक्कीच मनोज पाटील पुढच्या वर्षी तिन्ही दिवस आपण नक्कीच असाल. नाही नाही रविवारी येणारच चापल बोललाय रणजित बोललाय म्हणजे आज लागणारच नाही तर बाडुलीच्या गावात सुद्धा उचलून ज्या साखऱ्याला मॅच चालय तिथून उचलून आणतील तुम्हाला. खरं म्हणून भाऊ मी काय बोलणार नाही ते बोलणार ते करणार तुम्हाला उचलून आणणारच. पुन्हा एकदा दीपक अप्रतिम गोलंदाजी काय दीपक याने मारा ठेवला तिखट मारा. पूर्वी तिखट मारा म्हणजे आगरी भाषा मटण तिखट पाहिजे. याच खेळाडूने आमचाच आयकॉन होता प्लेअर आणि त्यांनी अप्रतिम ओव्हर टाकलेली म्हणजे 6 चेंडू निर्धाव टाकलेले. आता सुद्धा तीच काम करतो तो दीपक. दीपक हे सुद्धा खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचा विचार केला आपण तर खानिवडे गावाचा. 13 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. दीपक षटक संपलंय अप्रतिम. 12 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडूमध्ये 37 धावा करतील का दिलीप भाऊ काय म्हणतील कारण तुम्हाला जास्त अनुभव आहे या खेळाडूंचा. केतन गाठाला असला तरी तिथे राजू आणि नितीन बसलेला आहे. ते काय पण खेळाडूला तिथे विकत पण घेऊ शकतात. मंत्र मारला तिथे आवाज दिला का संपला विषय. कारण त्यांना एवढी आवड आहे. दोघे पण जवळ आज 45-48 वर्ष आले मित्र हे खूप टिकून ठेवलेले आहेत त्यांनी. अप्रतिम असं खेळ आपल्याला खानिवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय बघायला मिळतोय आणि एक सुंदर आणि गोड आवाज आगरी भाषेमध्ये समालोचन करताना दिलीप पाटील खूप मजा आली तुमच्या जोडीला. मी तर अशी विनंती करेन की हळूहळू तुम्ही या क्षेत्रामध्ये या जेणेकरून आपली जोडी या आपल्या आगरी समाजामध्ये जरी आपल्याला बोलवलं तरी आपण आपल्या आगरी लोकांचं मनोरंजन करू. खूप मजा येते. हो हो मनोज भाऊ बरोबर. विशाल आपला निर्णय दिलेला नाही. विशाल घरात समोरच्या संघाने तुम्हाला सांगितलं निर्णय काय घेतला विशाल घरात आम्हाला सांगायचं आहे तुम्ही निर्णय काय घेतलेला आहे. 12 चेंडू 37 धावा. गोलंदाज बॉलर नेम या वेळेला पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर मोठा प्रहार आपल्याला बघायला मिळतोय 6 धावांसाठी. विजयासाठी 11 चेंडू आणि 31 धावा. आता मात्र दीपक पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय काहीतरी कानमंत्र देईल. हो दीपक याला खूप अनुभव आहेत. पूर्वी विराज गोलंदाजी ट्रॅकवर बघा मित्रांनो आपण ही लाईव्ह स्पर्धा खेळतायत त्यामुळे 12वा खेळाडू पाठवा जेणेकरून स्कोर अपडेट होईल. जोपर्यंत यूट्यूबला खेळाडूचं नाव जात नाही तोपर्यंत धावा आणि स्कोरबोर्ड हे दिसणार नाही. त्यामुळे ही विनंती असेल तुम्हाला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवत जा. यावेळेला सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण झालंय चेंडूला फेकलंय तोपर्यंत 1 धाव. 10 चेंडू आणि आता विजयासाठी आपण बघितलं तर 30 धावांचं लक्ष समोर असेल. 10 मध्ये 30. खूपच चांगला क्षेत्ररक्षण पिंट्या आहे. याचा मोबाईलचं दुकान आहे बघा. मराठी एक मुलाचा चांगलं दुकान जो गुजराती मारवाडी असे धंदे करतात भैये. पण आमच्या गावात एक पिंट्या आणि सायमन त्याचं नाव रुपेश घरत यांची 2 दुकानं आपले मराठी पोरांची आहेत तिथे गावामध्ये मोबाईलची. तर बघा इथे फलंदाज मात्र स्वतःहून निघालेला आहे. गडी बाद होतोय. तर 2 दुकानं तुम्ही नाव घेतली आता तर मी विनंती करेन आपल्या आगरी बांधवांना की जास्तीत जास्त मोबाईल त्यांच्या दुकानातून विकत घ्या जेणेकरून त्यांची 1 दुकानं आहेत तिथे 2 आणि 3 होतील.
त्यांचा फायदा जर आपणच करून दिला तर आपला पोरगा पुढे जाईल. नाही पण आमच्याकडे कपिल आहे म्हणून सुद्धा ते आमचेच झालेले आहेत. आगरी त्याईन प्राधान्य केलेलं आहे. आणि निलेश जो आहे त्यांनी आगरी समाजामध्ये भगवती आहे त्यांनी डायरेक्ट हे केले आपले काय राजू आता परिवर्तन केलेलं आहे. आगरी म्हणून ओळखला जातो भग्या आणि निलेशला. भगवती मशास आतापर्यंत 240 जणांचा आडा तोडलेला आहे भगवती याने. मशामध्ये गारवा आहे त्याच्या गारवा थंड थंड भाऊ म्हणून भाऊ तुम्ही एकदा बघ्याकडे जा तुम्हाला लय बरं वाटेल. जबरदस्त मसाज आणि तो बक्षीस लावतो जो मेहनती सिरीज असतो ना त्याची मसाज करायला जातो फुकट. गारवा आहे त्याच्या मसाज मध्ये आतच गारवा. अप्रतिम अप्रतिम जबरदस्त चेंडू. काय चेंडू तिथे आहेत उमेश घरत आणि दीपक घरत. 7 चेंडू 30 धावा. काय मॅच होती कुठे आणि काढली कुठे कारण त्यांच्यामध्ये खूप अनुभवाचे खेळाडू आहेत. केतन असो चेतन असो तिथे आहे उमेश 7 घरत. चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 5 बॉल झालेत. खेळाडू मोठा नाही तर अनुभव खूप मोठा आहे लक्षात ठेवा दुनियादारीमध्ये. दीपक खुश असणार तिथे राजू घरात खुश असणार. नितीन तरे आहेत साथीदार. पुन्हा एकदा चेंडू अप्रतिम बांधून ठेवलेला आहे. पंच व्हाईट चेंडू दर्शवितात. नरेश ऍपल त्यांना म्हणून ओळखला जातो. फॅरन लवली सुद्धा लावत नाही ते मीना घाकी लावतात तरी गोरे पान. संदीप हसतो जरा पंच आहेत ते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मनोज भाऊ. 6 चेंडू आणि आता विजयासाठी 29 धावांचं लक्ष समोर असेल. 6 मध्ये 29. बघा ना सामना होता जवळजवळ या संघामध्ये किती डॉट चेंडू आहेत अमर भाऊ 12 का 14 चेंडू डॉट आहेत आणि उर्वरित त्या चेंडूमध्ये येईन धावा काढलेल्या आहेत समोरच्या संघाने. आणि मॅच जी होती राजू होता आणि फिरवली कुठे बघा. मात्र राजू दादाने काहीतरी जादू तोडून आणलेलं आहे खेळाडूंसाठी. पूर्वी जादू टोना खूप चालायचा भगत असायचे वाडा विक्रमगड. दीपक गरत यांनी घाई करायची आहे. नाही तू माहिती घे ना बोल. ही कमेंट्स बघा ना. जॉन टेन एंटरप्राइजेस दिनेश किनी आणि दिलीप भाऊ तुमच्यासाठी ही कमेंट केलंय की दिलीप भाऊ तुमचं पण आमच्या भाडोली गावावर विशेष प्रेम आहे. हो हो बाडोली गावच तसं आहे आमच्या समाजामध्ये. तालुक्यावर नाही तर पालघर जिल्ह्यावर नाही तर महाराष्ट्रावर. कृष्णा सातपुते बोलले जांभलं म्हणजे काय तेव्हा माहिती पडलं त्याला जांभल्याचा विषय. त्या गावामध्ये जांभल्याचं झाडं खूप आहेत. सचिन तेंडुलकर सुद्धा ही बातमी केलेली आहे तुमच्या. खरोखर तुम्हाला खोटं वाटते का सचिन तेंडुलकर पण एक दिवस तुमच्या गावामध्ये आणणार. हे दिलीपचा शब्द आहे बघा. जांभळांसाठी हा खेळासाठी नाही. पुन्हा एकदा अवधूत बापरे बापरे हवेत आहे. पहिल्या चेंडूत पुरेपूर फायदा उचलतो तो. षटकार येतोय. 6 धावा. आता 23 धावांचं लक्ष समोर असेल. चेंडू शिल्लक आहे तर तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडू 23 धावा. जॉन्टेन एंटरप्राइजेस दिनेश किणे आहेत ना हे सकाळपासून आपण बघितलं तर या सामन्यांवर लक्ष ठेवून आहेत. कारण त्यांनी सकाळी कमेंट्स केली होती की चांगलं समालोचन करतायत तुम्ही. त्यानंतर आपण बघतोय की खूप छान आता कमेंट आले त्यांची संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा. कारण खानिवडे प्रीमियर लीग म्हटली की दिनेश किणी हे आवर्जून मात्र ही लीग बघत असतात. थँक्यू सो मच दिनेश किणी. अवधूत हे थोडे ना पहिला चेंडू त्यांची बॅटिंग नाही पाहायला भेटली पण गोलंदाजी भेटते का बघूया. नाही थोडा खेळाडू आहे तो सरकलेला. पूर्वी असे विषय नव्हते पंच द्यायचे. आता जर खेळाडू जरा तडफडला माशारका का तो वाईट नाही. मनोज भाऊ काय वाटते तुम्हाला बोला बोला. ICC ने बदललेले नियम आहेत त्यामुळे त्यात पंचांचं काहीच इंटरफेअर नाही. ICC ने नियमामध्ये बदल केले त्यामुळेच खेळाडू तडफडला की वाईट नाही. हा बरोबर. पुन्हा एकदा अवधूत लो चेंडू सरळ चेंडू आमच्या दिशेने ते कॅच होते. पिंट्या कॅच पकडलेला आहे आणि मॅच जिंकलेले आहे असं वाटते. जो खेळाडूची जबाबदारी होती तोच केतन
बघा तंबूत या आता दिशेने गेलेला आहे. आतापर्यंत आपण खेळाडूंचे फॅन बघतोय, परंतु इथे दिलीप भाऊ तुमचा एक फॅन आहे. साहिल पाटीलने म्हटलंय की बिग फॅन आम्ही दिलीप पाटील यांचे आहेत. तर तुमचे सुद्धा खूप फॅन होत चाललेले आहेत या कमी वेळामध्ये. धन्यवाद साहिल. आणि आमचे मंगलदास दादा खूप आवड आहे माकणे इथे. त्यांचा मुलगा मला साई वाटते घरत. साई घरत. कोणी काय मी काय बोललो तर राग करायचं नाही, मी हसवतो. मंगलदास घरत साहेबांबद्दल बोलायचं झालं तर माखणीमध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, ते आपल्याला त्यांच्या घरत चिकन आणि भुजिंग सेंटरमध्ये घेऊन जातात. स्वाई धनेश घरत यांच्याकडून या कॅचसाठी 500 रुपये आलेले आहेत प्रदीप प्रसाद पाटीलसाठी. तर सामना संपल्यानंतर प्रसाद आपण घेऊन जायचा आहे. या वेळेला चेंडू पडतोय. इथे आपण बघितले तर पंचांचं बोट वर होत आहे. फलंदाज बाद. दोन चेंडू आणि 23 धावांचं लक्ष. विजय जाधव सरांकडून दिलीप भाऊसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आले. धन्यवाद. एक्साइज ऑफिसर म्हणून आहेत विजयजी जाधव साहेब. त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर या. सर आपण या सन्मानित करूया आपण. पूर्वी कुठे जर कुठला खंबा पाहिजे असेल कोरोनामध्ये तर विजय जाधव हे द्यायचे, कारण ते 4-5 ठेवायचे आमच्या मुलांना साईडला. या वेळेला डॉट बॉलने चेंडूची सांगता होते. एक चेंडू 23 धावा. तुम्ही गोल्डन बद्दल हा पंकज गोल्डन कोण आहे माहितीये का? 2014ला वसिश्री जेव्हा केसाची होती ते तेव्हा त्याला व्यायाम सांगायला सरांनी करायला, तर तो रेतीचा जो टोपल्या होता तो वाया जायचा आणि ते बेडक्यांच्या 2 तंगड्या खायचा. हा तो गोल्डन आमचा पंकज गोल्डन. म्हणून त्याला गोल्डन सांगतात. हा त्यांनी जो व्यायाम केला होता आणि बॉडी बनवली तो होती. बॉडी बनवतो तो तेल चुकीचा लावलेला, तो गोल्डन गोल्डन दिसायचा म्हणून त्याला गोल्डन नाव दिला. असा आमचा गोल्डन पंकज भावी सरपंच. भावी सरपंच म्हणून पंकज गोल्डन कडे बघितलं जात आहे. यानंतर एक सामना अजून चला, मी आपला जातो बघायला भाऊ, मॅच मिळतोय. आहे माझी. चला घाई राहुल- करायची आहे. पंच संदीप राहुल सावंत यांनी सुद्धा जा, सांगितलंय योगेश की गायकर. दिलीप पाटील अग्री कॉमेंट्री किंग किंग म्हटले तुम्हाला अग्री कॉमेंट्री. आणि रुपेश पाटील आपले एकविरा बॉयजचे सर्व अग्री एकविरा चषक जे करतात हो हो रुपेश पाटील त्यांनी सुद्धा कडक कॉमेंट्री म्हणून तुम्हाला हो, संबोधलंय. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय रुपेशजी पाटील साहेब. आणि रुपेश पाटील सरांनी आम्हाला शब्द दिला होता की जेवढे कॉमेंटेटर असतील एकविरा चषकमध्ये आणि जेवढे पंच आणि तो स्टाफ होता त्यांना एकविरा दर्शन साठी ते सोमवारी आम्हाला घेऊन जाणार आहेत. तर त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर यानंतर होणारा सामना आहे सामना क्रमांक 11 आपल्याला बघायला मिळेल. साईद ने. संघर्ष. घे राजू दा. अरे मॅच आहे. हर्षिता राकेश घरत यांच्याकडून सीमारेषेच्या बाहेर जेल घेतला तर 3 दिवसामध्ये 200 प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. ते प्रेक्षक असायला पाहिजेत, चेंडू. खेळाडूंना नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. खेळाडू जर बाहेर असतील तरी सुद्धा नाही. महालक्ष्मी उमेद अभियान उद्योजिका महालक्ष्मी मसाले. आमच्याकडे घरगुती मसाले मिळतील. आगरी स्पेशल आगरी मसाला, मालवणी मसाला, काश्मीरी पूड, हळद पावडर, गरम मसाला व शेंगदाणा, खोबरा, लसूण चटणी योग्य दरात मिळतील. तर कोणाला हवं असेल तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करू शकता. मोबाईल नंबर आहे 9225336247 9637752047. या क्रमांकावर आपण संपर्क करून आपण हे घरपोच मिळवू शकता. जर तुमचा एक बॅनर असेल तर बॅनर मागवा आणि यूट्यूबला लाईव्ह टाका. 2 दिवस अजून ही स्पर्धा आहे तर नक्कीच त्यांची ॲड होईल.
हुमान सिंग आलेले आहेत, समाजसेवक आहेत दिलीप ते. भाऊ छावा पिक्चर बद्दल काय सांगतील, प्रेक्षकांना काय माहिती देतील? नाही मी बघितलं नाही सध्या, आता मॅच कडे जाऊ. परंतु प्रत्येक प्रेक्षकांना मी या स्पर्धेच्या माध्यमातून सांगेन की छावा पिक्चर बघा आपल्या आवडीने. सगळ्यांना दाखवा, आपल्या नातेवाईकांना दाखवा, आपल्या परिवाराला दाखवा आणि छावा पिक्चर प्रमाणे पहिलाच चेंडू नक्कीच बदल होईल विशाल आपल्यामध्ये यांचा. सुद्धा. विशाले जादूटोना आहेत, क्रिकेटवर खूप त्यांना आवड आहे. रात्री 12 वाजता उठवला तरी खेळायला ते येणार, कारण त्याला बक्षीस भेटतो. सुजित घरत संघटनेचे कार्यकर्ते आहेत, नितिन तरे. और हमारे गांव में जे समाजसेवक है मान सिंह, इधर आजा, आओ आओ गुमान सिंह आजा. तसे नितिन तरे गोट्या नावाने ओळखला जातो. हिंदुत्वाचा मुद्दा खूप असतो मोठा आमच्याकडे, तेव्हा गोट्या दादा त्याच्या हा चला आयो बापा बापा बापा, माना वाटला याला दिसलं 2, तिथे होते 4. चला कृपेश खेळाडू पाटील चुकी या. नाही, ग्राउंडची चुकी आहे. मुद्दामून त्या जयकांनी खड्डा ठेवलाय तिथं. विशालची चौका जाऊ दे गोलंदाजीवर. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कृपेश पाटील बिग बॉस आपण यायचा आहे. कृपेश परेड, माफ करा, रिक्षावाले. कृपेश परेड रिक्षावाले, आपण या मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेऊन जायचा आहे. जबरदस्त बघा, खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे त्याने, खेळाडू वृत्ती दाखवले आणि अप्रतिम खेळ करताना आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळाले. दिलीप भाऊनी रजा घेतलेली आहे इथून, त्यांची मॅच सुरू आहे त्यामुळे ते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी गेलेले आहेत. नक्कीच प्लेइंग 11 मध्ये सुद्धा असतील. खूप छान त्यांच्या समवेत चर्चा करून आम्हाला आनंद मिळाला आणि खूप काही शिकण्यासारखं सुद्धा आहे. नक्कीच त्यांच्या जोडीला जर 2-3 वर्ष समालोचन केलं तर आगरी भाषा मध्ये समालोचन करण्याची थोडीशी मात्र धाडस निर्माण होईल, यात काही शंका नाही. विशाल गोलंदाज आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. चांगला खेळाडू आहे, 40+ जरी असला तरी मात्र फटके चांगले आहेत विशालकडे, चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू क्रमांक या बळेला आपण बघतोय चौथा चेंडू फेकून झालाय. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. राकेश कडून विशालने 3 चेंडू निर्धाव फेकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हर्षिता राकेश घरत यांच्याकडून लगातार 3 डॉट बॉल साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून गेलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, 1 बाउन्स चौकार. 4 धावा येताना व्हॉट अ शॉट आपल्याला बघायला मिळाला. फटक्यामध्ये ताकद आपल्याला बघायला मिळते आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण बघितली तर 9. हॅलो, या वेळेला शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज विशाल. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 10 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण बघितलं तर पहिलं कंप्लीट होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 10 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळाला विशाल. नवीन गोलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आयुष किणी हा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. आदरणीय सुचित गरज सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. या पुरस्काराचं स्वरूप आहे आपण बघतोय प्रणव धनेश परेड यांच्याकडून एक मेडल आहे. त्यानंतर कुशल अनिल भोईर यांच्याकडून एक टी शर्ट आहे. त्यानंतर सुनील गरज चॅपल आणि रणजित तरे बबल्या यांच्याकडून एक कॅप आहे आणि एक थम्सअप आहे 1.25 लिटरचा
तो आहे कुमारी धनस्वी प्रमोद पाटील राहणार बेलवाडी किनीपाडा यांच्याकडून. तर ह्या आणि एक एनर्जी ड्रिंक अजिंक्य तरे, म्हणजे 5 तब्बल बक्षिसं आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. एक एनर्जी ड्रिंक, एक 1.25 लिटर थम्सअप, एक कॅप, एक मेडल आणि एक टी शर्ट हे स्वरूप आहे. आणि हे आपल्याला इथे वितरित करताना आपल्याला बघायला मिळतात. धन्यवाद सर आणि अभिनंदन कृपेश. यावेळेला आपण बघतो आयुष चेंडूला मात्र खेळलं जात आहे. इथे आपण बघितलं तर मिड विकेटला झेल घेतला आणि आयुषला मिळते पहिली सफलता. फलंदाज बाद होतोय मिस्टर. तर आदरणीय उमेश घरत साहेब या लीगचे अध्यक्ष आहेत. खानिवडे प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष उमेशजी घरत साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री सुजित पांडुरंग घरत यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. या लीगसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला डीजे प्राप्त झालेला आहे. आणि सुजित पांडुरंग घरत सर, आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर पुढे यायचं आहे आणि या लीगचे अध्यक्ष आदरणीय उमेशजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय आदरणीय अध्यक्ष साहेब उमेशजी घरत साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते सुजित पांडुरंग घरत साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. यांच्या माध्यमातून 3 दिवस डीजेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचं करूया आपण टाळ्या वाजवून अभिनंदन आणि आभार व्यक्त करूया त्यांचं. मंडप डेकोरेटर्स घनश्याम कुठे असेल आणि इथे यायचं आहे. लाईट चालू करायची आहेत. तर या व्यासपीठावर आहेत आदरणीय नितीनजी तरे साहेब बिग बॉसचे ऑनर आणि यांचं स्वागत करण्यासाठी कुशलजी भोईर साहेबांना विनंती करेन. कुशल भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण नितीनजी तरे साहेब बिग बॉसचे ऑनर आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. दरम्यान चेंडू पडतोय. सुरेखरित्या खेळून काढलाय. पाहूया एक धाव पळून काढतायत. एकाच धावावर समाधान व्हावं लागते. धावसंख्या होती ती मात्र 13. 2 षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 13. 3 गड्याच्या मोबदल्यात या धावा आपल्याला बघायला मिळतात. यानंतर अजून कोणाचं करायचं आहे का? तसेच आदरणीय अभिजित तरे सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण कुशलजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आपल्याला स्पॉन्सर केले गेलेत. कुशलजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी अभिजित तरे सरांना मी विनंती करेन. अभिजित तरे साहेब शुभ सन्मान करणार आहेत आदरणीय कुशलजी भोईर सरांचा, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर केले गेलेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज आहे. यावेळेला आपण बघतोय डीप मिड विकेटला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण खराब बघायला मिळतंय. 4 धावा येतात.
धावसंख्या बघतोय 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघितलं तर तिसरं सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ होताना राजू तरे सर इथे उपस्थित झालेले आहेत, आमच्याशी जोडले गेलेत. तर 17 धावा झालेत आणि विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर 10 चेंडू शिल्लक आहेत. आणि माफ करा, पहिला डाव सुरू आहे. 17 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. गाववडीला सुरेख फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार होईल का चेंडू? तर वन बाउंड चौकार येतोय. 4 धावा येताना थोडासा अंदाज चुकला. झेल घेण्यासाठी प्रयत्न केले होते. उंजळ पूर्णपणे येऊ शकली नाही चेंडूवर आणि चेंडू एक टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा येतात. 21 रन्स ऑन दी बोर्ड. 3 गडी बाद झाल्यानंतर धावांची गती काही केल्या थांबेना. 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर इथे पुन्हा एकदा कट केलंय. बॅकवर्ड पॉइंटला, डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येताना आविष्कारच्या विरोधात हल्ला चढवलाय तुषारने. छोटा पॅक बडा धमाका होतोय. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुषारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. मागच्या वर्षामध्ये विहीर होती आणि ती या वर्षी मात्र विहीर पूर्णपणे बंद केलेली आहे. क्रिकेटवरचं अतूट प्रेम आपण बघतोय आणि या खानवडे ग्रामस्थांच्या माध्यमातून मात्र चांगलं मैदान उपलब्ध करून दिलंय. उद्याचा बघा, आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. लक्षात ठेवा, मारुती फायटर्स आणि युवा ग्रुप या दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचं आहे. उद्या सकाळी 8 वाजता तुम्हाला इथे यायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि विनंती करेन सर्व संघ मालकांना की आपापल्या संघाला वेळेवर उपस्थित करा, जेणेकरून उद्याचं शेड्यूल आहे ते उद्याच्या दिवसामध्ये पूर्ण होईल. आज आपल्याला 10:30 वाजून गेले होते तरी पहिला सामना सुरू झाला नव्हता. तर उद्या जर तुम्ही सकाळी 8, 8:15 वाजता सामन्याला सुरुवात केली तर उद्याचं शेड्यूल आणि आजच्या दिवसातील राहिलेला एक सामना हे संपूर्ण पूर्ण होऊन जाईल, यात काही शंका नाही. 8 वाजता तुम्ही इथे या. 8:15 पर्यंत तुम्ही जर टॉस केली, 8:30ला जरी सामना सुरू झाला तरी सुद्धा उद्याच्या दिवसामध्ये सर्व सामने सुरू होतील, वेळच्या वेळी मात्र संपतील, यात काही शंका नाही. चेतन केनी यांनी सुद्धा या दिलीप भाऊंना मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. चांगलं समालोचन करतात. रुपेश पाटील, त्यानंतर राहुल सावंत, जॉन्टन एंटरप्राइजेस, साहिल पाटील आणि या सामन्यामध्ये खेळण्यासाठी मात्र दिलीप भाऊ गेलेले आहेत. धावसंख्या आपण बघितली तर 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. तर मैदानाची साफसफाई करण्यापासून तर पाण्याची व्यवस्था करण्यामध्ये आपण रोहित पांडे अजिंक्य तरे यांचं स्वागत करण्यासाठी मी दयानंदजी घरत साहेबांना विनंती करेन. अजिंक्य घरत यांचं स्वागत करण्यासाठी मी अजिंक्य तरे यांचं स्वागत करण्यासाठी आदरणीय दयानंद
रोहिदास कशित कोपर यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. निलेशने जर 2 गडी बाद केले तर अजिंक्य तरे सरांचं इथे स्वागत करण्यात येत आहे. तर अजिंक्य तरे सरांचा शुभ सन्मान होताना आपल्याला बघायला मिळतोय मुख्य व्यासपीठावर, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच जे आपल्याला एनर्जी ड्रिंक बघायला मिळतात आणि एक कॅडबरी आहे. ते एनर्जी ड्रिंक आणि एक कॅडबरी अजिंक्य तरे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त. इथे आपण बघतोय चेंडू निघून जातोय. वाईडिश लॉंग ऑफला एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे फसतोय. फलंदाज बाद होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 33. 5 गड्याच्या मोबदल्यात गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. 33 धावा धावफलकावर. षटक संपलेत. 4 विजयासाठी 34 धावांचं लक्ष समोर असेल. 34 धावा करायच्या आहेत, त्यामुळे थोडी घाई करा मित्रांनो. अंधार पडत चाललेला आहे. उद्याच्या दिवसामध्ये सकाळी 8 वाजता दोन्ही संघाने हजर राहायचं आहे. शेवटचा सामना असेल माऊली वर्सेस माफ करा मारुती फायटर्स वर्सेस युवा ग्रुप. या दोघांना विनंती असेल सकाळी 8 वाजता. जे आयोजक आहेत या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत उमेशजी गरज साहेबांनी आम्हाला सूचित केलंय की या दोन्ही संघांना सकाळी 8 वाजता हजर राहण्यासाठी विनंती करा. तर लक्षात ठेवायचं आहे मारुती फायटर्स आणि युवा ग्रुप खानिवडे दोघांना विनंती असेल सकाळी 8 वाजता आपण सकाळी हजर राहायचं आहे. अप्रतिम क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही सर्व कमिटी मेंबर्सचं आभार व्यक्त करतोय. आम्हाला इथे बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल आम्ही आपले ऋणी राहू. आणि संघर्ष वॉरियर्सला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण 4 षटकं ही आपल्याला या सूर्य तर आड गेलेला आहे, परंतु या प्रकाश झोतामध्येच खेळवायचे आहेत, कारण लाईटची व्यवस्था आपल्याकडे नाही. जर अंधार पडला तर मात्र समोरचा संघ दोष देईल, त्यामुळे थोडीशी घाई करा मित्रांनो. नवीन बॉल द्या, नवीन बॉल. इथे बॉल नाही येत. विशाल चेंडू नाही येत इथे. चावी गाडीची दिलेली आहे त्यांनी कोणाकडे तरी. चला फोडा बॉल, लगेच फेका मैदानात. आणि अजून 1-2 बॉल आणून ठेवा इकडे, जर बॉल गेला तर द्यावा लागेल. तर गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय अवी डाव्या हाताचा गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खाली राहिला होता. काय जबरदस्त गोलंदाजी. दिलीप यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्र कुठलंही असू दे, दिलीप पाटीलच्या नावाची चर्चा असते. मग ते समालोचन असो, समाजकार्य असो किंवा यष्टीरक्षक, दिलीप पाटील आपल्या
ला जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पडताना आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम. पुन्हा एकदा आणि गोरक्षक म्हणून सुद्धा नाव चर्चेत आहे दिलीप पाटील यांचं. बघा पंचान, परंतु दिलीप पाटील यांना मी सांगितलं आहे त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक अप्रतिम क्रिकेटर म्हणून संतोष साने सरांचं नाव आपण आदराने घेतोय आणि ते या व्यासपीठावर उपस्थित आहेत. या व्यासपीठाची शोभा त्यांच्यामुळे वाढलेली आहे. नक्कीच जुने जाणते खेळाडू आहेत. इथे आपण बघितलं तर अवी लागोपाठ 3 निर्धाव चेंडू आणि इथे जोरदार अपील. दिलीप पाटील बघा पंचांवर प्रेशर टाकण्याचं काम करतात. काय जबरदस्त. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही वारंवार जर असं अपील करतील तर तुम्हाला दंडित केलं जाते. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकातील आणि इथे दिलीप पाटील यांच्यासाठी प्रत्येक जेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आले. आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख खरट्टारा मिलिंद काशीनाथ किणी मराठी दणका यांच्याकडून हे बक्षीस आलेलं आहे. 3 षटकार 3 विकेट आणि लगातार हॅट्रिक साठी सुद्धा मात्र हे 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रमोद साने हे संतोष साने यांचे घरातलेच आहेत आणि त्याने धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. अवी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण बघतो सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरील कडा चेंडू हवेमध्ये आहे बराच वेळ आणि इथे गडी बाद होताना 2 गडी बाद झालेले आहेत. खेळाडूला उचलण्याचा प्रयत्न केला होता दिलीप पाटीलने परंतु ताकद कमी पडली थोडीशी आणि खेळाडूचं वजन जास्त असल्या कारणाने मजबूत खेळाडू आहे सुमित आणि झेल अप्रतिम घेतला आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्यात आणि 2 गडी बाद झालेत. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण बघितलं तर 30 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 30 धावा. चला टीम मीटिंग करू नका दिलीप पाटील अँड कंपनी. 18 चेंडू 30 धावा. शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील. आदरणीय अजयजी घरत साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी साने साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. एक माजी खेळाडू आहेत संतोष साने सर आणि आता 40+ गाजवलेले खेळाडू आणि ही लीग सुद्धा गाजवलेली आहे असे अजय घरत सर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय कॅप्टन कुल म्हणून अजय घरत सरांकडे बघितलं जाते तर संतोष साने सरांचा शुभ सन्मान करण्यात येतोय. एक वेळ अशी होती की संतोष साने हे नाव जरी ऐकलं ना तरी गोलंदाज घाबरायचे. दरारा होता त्यांचा क्रिकेटमध्ये आणि चांगले गोलंदाज होते. ऑलराऊंडर होते. म्हणजे फलंदाजीला आले की गोलंदाज घाबरायचे आणि गोलंदाजीला आले की फलंदाज घाबरायचे असा त्यांचा दबदबा होता या पंचक्रोशीमध्ये. आज ते मात्र रिटायर झालेले आहेत त्यामुळे खेळ आपल्या मुलांचा बघण्यासाठी मात्र ते इथे उपस्थित झालेले आहेत आणि एखादे जेव्हा जुने राईट ऑफ ओव्हर द विकेट. या वेळेला आपण बघतोय झेल बाद होईल का तर येस फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. झेल बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि दिलीप पाटील बघा ना यष्टी रक्षक आहेत तिथून ते सीमारेषेवर धावत आले अभिनंदन करण्यासाठी परंतु इथे वेळ होते. दिलीप भाऊ प्लीज थोडी घाई करा. धावा झालेत फक्त 4. आता 15 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष समोर असेल. लो स्कोरिंग मॅच सुद्धा टफ फाईट मध्ये बघायला मिळते आपल्याला. चला प्लीज थोडे इथे गडबड करू नका. 4 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात आपण बघतोय विकेश बॅटर नेम. या वेळेला षटकार येतोय की आउट होतोय. इथे मात्र इथे झेल सुटलाय. पाय घसरला होता थोडासा आणि ह्याचंच कारण आपण बघतोय झेल सुटलाय. 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्यात. 6 धावा. बघा झेल घेतला असता तर मात्र समीकरण थोडंसं वेगळं असतं.
परंतु इथे लो स्कोरिंग मॅच सुद्धा टफ फाईट बघायला मिळते. व्हॉट अ मॅच. बॅटर नेम अंकुश. इथे आपण बघतोय डॉट बॉल काय जबरदस्त गोलंदाजी. आविष्कारसाठी लगातार 3 षटकार. 500 रुपयाचं कॅश प्राइज राकेशजी घरत साहेब यांच्याकडून आहेत. आविष्कारसाठी हे बक्षीस. माफ करा, हे 500 रुपये नाहीत तर 5000 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 12 आणि विजयासाठी आपण बघितलं तर 28 धावांचं लक्ष आहे. चला मित्रांनो, घाई करा. 12 चेंडू 28 धावांचं लक्ष आहे. शेवटच्या दिवशी, अंतिम दिवशी, फायनलच्या दिवशी आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख खरट्टरा मराठी दणका मिलिंद काशीनाथ किणी साहेब यांच्याकडून 300 आईस्क्रीमचं वाटप होईल लहान मुलांसाठी आणि त्यांचं करूया आपण टाळ्या वाजवून आभार व्यक्त. धन्यवाद मिलिंद काशीनाथ किणी साहेब मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खरट्टरा यांच्याकडून मात्र हे 300 आईस्क्रीमचं वाटप होईल. जिथे जिथे स्पर्धा असू द्या, मग ती स्पर्धा आगरी समाजात असू द्या किंवा आगरी समाजाच्या बाहेर, मिलिंद काशीनाथ किणी साहेबांना जर एक फोन केला आपण तर ते 300 आईस्क्रीम घेऊन नक्कीच त्या मैदानावर पोहोचतात. त्यांचं करूया आपण आभार व्यक्त. गोलंदाज प्रमोद यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी दर्शवलाय वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7. अजूनही विजयासाठी आपल्याला जर बघितलं आपण तर 27 धावांचं लक्ष समोर असेल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 2 व्हाईट बॉलने षटकाची सुरुवात आपल्याला बघायला मिळते. 2 डॉट बॉल. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता. षटकार येतोय आणि षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 14 धावा. 2.1 षटकाचा खेळ होताना 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. प्रमोद साने 20 धावा अजूनही गरज आहे. विजयासाठी 11 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 28 तर 11 मध्ये आता 20 राहिल्यात. म्हणजे एक चेंडू फेकून झालाय आणि तब्बल 8 धावा आल्यात. इथे प्रमोद काय गोलंदाजी करतोय. संघाच्या हितासाठी गोलंदाजी करायला हवी आहे. इथे मात्र षटकार येतोय. बघा कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी केली. लगेच कमबॅक केलंय. म्हणजे परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि तीच परिवर्तन करताना इथे प्रमोद साने आपल्याला बघायला मिळतोय. एक चेंडू मध्ये 8 धावा गेल्यानंतर डॉट बॉल आलाय. सुटकेचा निश्वास टाकला असेल. इथून येणारे 4 चेंडू तुम्हाला योग्य रीतीने हाताळावे लागतील. सामना शेवटच्या षटकापर्यंत नेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. इथे आपण बघतोय शॉर्ट लेनचा चेंडू होता. चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. महागडं षटक बघायला मिळतंय. तब्बल 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि तब्बल 14 धावा खर्च केल्या गेल्यात. 9 चेंडू मध्ये आता 14 धावा. आउटसाइड डी ऑफ स्टंप मारा जरी असला तरी मात्र पुलचा फटका पॉवरफुल आपल्याला बघायला मिळतोय. तो फलंदाज आहे मिस्टर. चांगली फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय आविष्कार. आतापर्यंत आविष्कारच्या आपण धावा बघितल्या तर 15 धावा आहेत 5 चेंडू मध्ये. 5 मध्ये 15. आविष्कारने सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे. श्रीराम स्पोर्ट खानिवडेसाठी काय चांगली फलंदाजी करताना बघायला मिळतोय. 7 मध्ये 11. डॉट बॉल येतोय. सामना बॅलन्सिंग आहे. 6 मध्ये 11. शेवटचं षटक कोण हाताळेल. कारण या आधीच्या सामन्यामध्ये दिलीप पाटीलने हाताळलं होतं आणि तिथे 2 षटकार आले होते. पहिल्या 3 चेंडू मध्ये दिलीप पाटीलने काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. जीतला बाद केलं होतं. 45 धावा करून चांगली फलंदाजी करत होता जीत. त्याला बाद केलं. आदरणीय तुषार दळवी या आपण
सामना सुरू आहे. त्यानंतर यायचं आहे हर्षिता राकेश घरत यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 1000 रुपये आलेले आहेत आणि कुशल अनिल भोईर साहेब यांच्याकडून 1500 रुपये आलेले आहेत. तर सामना संपल्यानंतर तुषार दळवी आपण यायचं आहे. लगातार 3 चौकार आपल्या बॅटमधून आले होते, त्यासाठी हे 1000 आणि 1500 टोटल 2500 रुपयाचं कॅश प्राईज आपल्यासाठी आलेलं आहे. आजचा दिवस सुटलेला आहे. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली. तर संतोष घरत येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. मामा म्हणून ज्यांना खूप प्रेम मिळालं. या वेळेला आपण बघतोय डॉट बॉल येताना आपल्याला बघायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी. 5 मध्ये आता 11 धावांची गरज. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 33. या वेळेला काय जबरदस्त चेंडूला अडवलंय. अप्रतिम अप्रतिम अडवलंय. जरा फोकस बाहेरचा लाईट बंद करा, बाहेर असेल तर. 4 धावा वाचवलेल्या आहेत. घनश्याम आपण लाईट बंद करायची आहे. लाईट बंद करा, थोडा वेळ लाईट बंद ठेवा. तर वाचवलेला आहे, षटकार वाचवलेला आहे. लाईव्हच्या माध्यमातून आमके वाढलेले असतील, तोंडामध्ये बोट गेलेले असतील, नख कुरतुडायला सुरुवात झाली असेल, कारण हाय व्होल्टेज सामना आपण खानिवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघतोय. इथे बघा डॉट बॉल येतोय आणि कुठल्याही प्रकारची घाई घेतात नाही. बघा दिलीप पाटील कुठेही गेले तरी हसवण्याचं काम करतात. अप्रतिम दिलीप पाटील यांचं आपण यष्टीरक्षण बघतोय. 3 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धावा. 3 चेंडू आणि 8 धावा. एक षटकार किंवा एक चौकार येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण होणं खूप गरजेचं आहे आणि ते झालं सुद्धा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण येताना आपल्याला बघायला मिळतात. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका आता येणं गरजेचं आहे. विशाल मात्र इथून काहीतरी टिप्स देतात, कारण विशालकडे अनुभव आहे. संतोष मामा या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून गेलाय. फाईन लेग, सीमारेषा पार. निर्णायक चेंडू. वाईड +4 म्हणजे 5 धावा येतील. बघा, म्हणजे दैवत येते आणि कर्म नेते अशी ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत बघा क्रिकेट काय आहे हे मित्रांनो जाणून घ्या. 4 चेंडू असे हाताळले होते की संघर्ष वॉरियर्सला संघर्ष करून विजय जवळ दिसत होता आणि सामना आपल्या बाजूने फिरवण्याची ताकद होती ती संतोष मामा यांच्याकडे. परंतु त्यांनी जे काही 4 चेंडूवर कमावलेलं होतं ते एका वाईट चेंडूवर सर्व काही गमावलेलं आहे. इथे 2 चेंडू आणि 3 धावा. आता विशालच्या चेहऱ्यावर स्माइल बघायला मिळते. 2 माफ करा, 2 चेंडू 1 धाव, कारण ह्या 5 आल्यात. 6 धावांची गरज होती. सामना टाय झाला तर 1-1 पॉइंट, 1-1 गुण मिळेल. इथे आपण बघितले तर 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते आणि एका वाईड बॉलने मात्र हा सामना गमावावा लागला. तो संघर्ष वॉरियर्स या संघाला आजच्या दिवसातील दोन्ही सामने गमावलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच आविष्कार. चला या आपण आणि आता घनश्याम आपण लाईट चालू करा.